स्टार्ट। जे भारतीय संविधान प्रियंका अशोक सपकाळे ह्या एक न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि एक साधं सुद्धा व्यक्तिमत्व ताईंचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. ताई, आपल्या TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगले एक न्यायदान देण्याचं काम आपलं आहे आणि आपण न्यायाधीशची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. एक राजपत्रित अधिकारी म्हणून आपली एक चांगली पदावरती वर्णी लागलेली आहे. तर आपण सुरुवातीला अभ्यास स्टडी कसा केला आणि आपण कोणकोणत्या संकटांना सामोरे गेले, काय सांगाल याच्या संदर्भात? 2012मध्ये माझं LLBचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर लग्न झालं माझं. लग्नानंतर अभ्यास जवळजवळ बंदच झाला, कारण सांसारिक जबाबदाऱ्या होत्या. मुलगी लहान होती. जवळजवळ 7 वर्षाच्या गॅपनंतर म्हणजे 2019मध्ये मी प्रिपरेशन सुरू केलं. अभ्यासिकेत रोज अभ्यास केला. जवळजवळ 7 ते 8 तास रोज अभ्यास केलेला आहे. आणि 4 अटेम्प्ट, चौथा अटेम्प्ट माझा हा होता आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये मला यश मिळालं. या आधीच्या प्रत्येक अटेम्प्टमध्ये 2 ते 3 मार्क्सने माझं फायनल लिस्टमध्ये नाव येत नव्हतं. परंतु न थांबता मी कंटिन्यू माझी चिकाटी ठेवली आणि शेवटी हे चौथ्या अटेम्प्टमध्ये यश मिळालं. म्हणजे ताई, ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर. आपल्या समोर आपल्याला एक ध्येय गाठायचं होतं आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती तुम्ही यश संपादन करू शकले. आणि डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. आणि एक चांगल्या प्रकारे एक पाऊस लावून निघणार, गरिबीतून एक पाऊस लावून निघणार असा आपला व्यक्तिमत्व आहे. कौटुंबिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही एक स्टडी केलेला आणि इथपर्यंत मदत मारलेली आहे आपण. बरं ताई, आपला आतून न्यायाधीशा पदावरती आपली वर्णी लागलेली आहे. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. आईवडिलांना सुद्धा सार्थ अभिमान आहेत, आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहेत आपला. तर आपलं याच्या पुढे फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, काय सांगा? नक्कीच न्यायाधीश पदावर माझी निवड झाली आहे. खूप जबाबदारीचं काम आहे न्यायाधीशाचं काम म्हणजे. त्यामुळे संविधानामध्ये जे तत्त्व आहेत मूळ आणि कायद्यानुसार जास्तीत जास्त योग्य तो न्याय करण्याचा आणि 100% माझ्या पदाला मी न्याय देईल आणि तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि हेच माझं विजन असेल. संविधानामध्ये म्हणजे त्यांच्या काही तरतुदी असतात, त्याच्या अधीन राहून आपण न्यायदान देण्याचं काम करणार, न्याय देण्याचं काम करणार आहात. बरं, आपण या निवडीच्या माध्यमातून आपण एक उत्तम अशी भरारी घेतली आहे, न्यायाधीशा पदावरती आपली वर्णी लागलेली आहे. तर आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवती आहेत, त्यांना आपण या माध्यमातून आपण काय संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? मी सर्वांना जे स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करत आहेत त्यांना सर्वांना हेच सांगेल की तुम्हाला अपयश येऊ शकतं, पहिल्यामध्ये येईल, दुसऱ्यामध्ये येईल, परंतु थांबू नका. चिकाटी कायम ठेवा, तुमचं पेशन्स ठेवा आणि अभ्यासावर पूर्ण फोकस ठेवा. आणि अभ्यास करताना जे इतर गोष्टींमुळे तुम्हाला डिस्टर्बन्स होतो त्यापासून दूर राहा. जसं की सोशल मीडिया. मी पूर्णपणे 5 वर्ष जवळजवळ सोशल मीडिया पूर्णपणे बंद ठेवला होता. फोकस माझा होता पूर्ण अभ्यासावर आणि त्यामुळे मला हे यश मिळालं. त्यामुळे फोकस खूप महत्त्वाचा आहे, तो ठेवा आणि डगमगू नका. हार आली तरी खचून जाऊ नका. ओके. म्हणजे आपण तुम्हाला जर ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीला त्याग करावा लागेल, तेव्हा ते साध्य होईल. अशा प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तर एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये शिक्षणामुळे जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये असते आणि आपण शिक्षणाच्या मुळेच इथपर्यंत भरारी मारलेली उत्तुंग अशी भरारी घेतली आहे, गरुड जेल घेतलेली आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या आपण इथपर्यंत जी मजल मारलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला द्या? नक्कीच सर्वात आधी श्रेय माझ्या आईवडिलांना, परमेश्वराला तर आहेच, आईवडिलांना सर्वात आधी श्रेय, त्यानंतर माझ्या संपूर्ण परिवाराला, त्यासोबतच माझे मित्रमैत्रिणी जे माझ्यासोबत उभे राहिले, तसंच माझे कायदे क्षेत्रातील गुरु ॲडव्होकेट D.H. परांजपे, ॲडव्होकेट आनंद परांजपे आणि ॲडव्होकेट V.R. लाडके हे. आणि मी ज्यांच्याकडे ज्युडिशरीचा अभ्यास केला ते पुणे येथील गणेश शिक्षक अकॅडमीचे गणेश शिक्षक सर, यांना माझ्या यशाचं श्रेय मिळेल. ह्या होत्या प्रियंका अशोक सपकाळे आणि त्यांनी न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. आज त्या न्यायाधीश पदावरती त्यांची निवड झालेली आहे. एक गरिबीतून ताऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे ताईंचं आहे.
त्यांनी सांसारिक जबाबदारी सांभाळून सुद्धा आपला जो एम होता, आपलं जे उद्दिष्ट होतं ते साध्य केलेलं आहे. आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करावा लागतो, त्यावेळेस ती आपण साध्य करू शकतो. आणि अशी एक ताईंनी उत्तम अशी भरारी घेतलेली आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या प्रियंका ताईंनी मारलेली आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुरेच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज. ते मालती अशोक सपकाळे, प्रियंकाची आई. मला तिचा खूप अभिमान आहे की तिने एवढं 7 वर्षाचा संघर्ष करून हे पद मिळवलेलं आहे. आणि कोणतं पद मिळालेलं आहे? हे न्यायाधीश हे पद मिळवलेलं आहे. आणि हे स्वप्न तिच्या पप्पांचं होतं. ते एक 7 महिन्यापूर्वीच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. एवढं दुःख समोर असताना सुद्धा तिनं ते पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि सर्वांना दाखवून दिलं की मला माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि तिने ते केलं. खूप अभ्यास करून आम्ही तिला सपोर्ट केलाच, पण तिने तिची जिद्द चिकाटी सोडली नाही. तिला आम्ही म्हणायचं सुद्धा की तुला एवढं 2-3 वेळा तू 1-2 मार्क्सने गेली तर तू दुसरं फॉर्म भरून वगैरे आणा सोडून दे. पण तिने तिचं चिकाटी सोडली नाही. नाही, मला पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तिने ते करून दाखवलं. याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे तिचा. धनंजय सपकाळे, प्रियंकाताईंची वहिनी. आज बोलताना पण त्यांच्यामुळे फर्स्ट टाइम आहे हा बोलण्याचा. त्यांनी मेहनत तर खूपच प्रचंड केली ना. असं नाही की फक्त अभ्यासच केला, नाही तर प्रचंड बरेच लोक आपण बघतो की फक्त अभ्यास, फॅमिलीकडे लक्ष वगैरे देत नाही. त्यांनी अक्षरशः सगळं जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या मुलीसोबत त्यांनी शाळेच्या विषयी म्हटलं तर माझ्या मुलींची सुद्धा जबाबदारी उचलली त्यांनी. शाळेत मीटिंग अटेंड करायची असो, मुलींचा रिझल्ट बघायला जायचं असो, बाहेरचं त्यांच्या अभ्यासाचे पुस्तकं आणायचे, त्यांचं काही असो, सर्व ताईंनीच बघितलं अभ्यासासोबत. त्यांचे प्रचंड म्हणजे खूपच प्रयत्न, मेहनत पण खूप आहे त्यांची. आणि त्यांनी शेवटी केलं. शेवटी त्यांचा अभ्यास बघून आम्हाला वाटायचं की या किती दिवस असं करणार आहे, जगतील केव्हा. पण नाही, त्यांनी पूर्ण केलं. आणि आज सगळ्यांना आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्याविषयी. पूर्ण समाजात त्यांच्या पाठोपाठ आमचं सुद्धा खूप नाव होतंय, त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला खूप गर्व आहे. फक्त एकच आमचं नाही राहिलं की आमचे बाबा आज आमच्यासोबत पाहिजे होते, फक्त ते नाही. धन्यवाद. सोनवणे. माझी आई न्यायाधीश पदावर तिची निवड झालेली आहे. आईचं नाव काय? प्रियंका सपकाळे. मी त्यांची मुलगी आहे. मी माझ्या आईला रात्रदिवस अभ्यास करताना प्रत्यक्षात बघितलेलं आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी न्यायाधीशची मुलगी आहे. त्याच्या म्हणजे आईच्या न्यायाधीश होण्याच्या मागे माझ्या मामा मामींचा आणि आजी आजोबांचा पण खूप आईने सगळं हे तिच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी केलेलं आहे. मला खूप अभिमान वाटतो.